Shri Ram Jai Ram 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 नमस्कार. आज दिनांक 14 मे. श्रीराम जय राम जय जय राम. विषयाची व लौकिकाची आस सोडावी. Shri Ram Jai Ram नमस्कार. आज दिनांक 14 मे. श्रीराम जय राम जय जय राम. विषयाची व लौकिकाची आस सोडावी. आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच. आवडच मुळे आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो. साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते. नोकरीच्या वेळेस आम्ही बायको मुलांना बाजूला सारून कामावर जातो ना, मग साधनेच्या वेळी बायको मुले आड येतात. हे कारण का सांगावे? बायको आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात असे आजवर अनेक संतांनी सांगितले. मग या निर्माण तरी का केल्या असे कोणी विचारतील. त्याला उत्तर म्हणजे काड्याच्या पेटीने विस्तवही पेटविता येतो आणि घरही जाळता येते. त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो. खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही. एक जण मला म्हणाला की मला प्रपंच टाकावासा वाटतो. मी त्याला म्हटले, नुसता प्रपंच टाकण्याने तुला वैराग्य कसे येईल? वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झाले. चांगले कर्म आड येत नाही असे थोडेच आहे. वाईट कर्म कुणाला सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते. पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो. मागील जन्मी पाप केले होते म्हणून या जन्मी हे भोगतो असे म्हणतो. आणि आता चांगली कर्मे करतो म्हणजे पुढल्या जन्मी सुख लागेल असेही म्हणतो. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्याच्यात गुंडाळले जाण्यासारखेच आहे. दुष्कर्मामुळे पश्चाताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल. परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडील याचा पत्ता लागणार नाही. राजा सुद्धा योग्य मार्ग दाखविण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो. भगवंताने उद्धवालाही सत्समागम कर म्हणून सांगावे याहून अधिक काय पाहिजे? कडू कारले खाल्ले तर कडूपणाचीच प्रचिती येते. मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसे होईल? प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करीन असे म्हणू नये. विषयासाठी आपण मरमर काम करतो आणि तेवढे करूनही सुख लाभत नाही. मग भगवंताचे नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणे किती वेडेपणाचे आहे. लग्नाआधी मुलीला 10-5 जणांना दाखविली तरी लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यातला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही, त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावले म्हणजे मग विषयांचे प्रेम आलेच कुठे? भगवंताच्या नामाची गरज 2 तऱ्हेने आहे. एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. श्रीराम जय राम जय जय राम. Shri Ram Jai Ram महाराज इथे सांगतात की आपण आपल्या जीवनात आपल्याच बाधा आपणच निर्माण करत असतो नाही का, साधना मार्गामध्ये. कारण आपण प्रपंचात एवढे गुरफटून घेतो स्वतःला. आपली बायका मुलं, आपली इतर व्यवधानं ह्याच्यात इतके गुरफटलेले राहतो की साधनेपासून, भगवंतापासून, आपल्या खऱ्या स्वरूपापासूनच आपण वेगळे होत जातो आणि त्याला वेगवेगळी कारणं जोडत जातो. उद्या भगवंतावर प्रेम आलं की भक्ती करीन असं म्हणण्यात काय अर्थ आहे नाही का?
खरं तर भगवंताची प्राप्ती करण्यासाठी त्याची तळमळ, त्याची ओढ लागणं फार महत्वाचं आहे आणि हे केवळ नामानेच साध्य होऊ शकतं. तेव्हा ही भगवंताची तळमळ तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो आणि त्यासाठी आपण अखंड त्याचं नामस्मरण करत राहू, हीच त्या परमेश्वराचरणी आणि गुरुचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करूया. श्रीराम जय राम जय जय राम. तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय